नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या विषयात तुम्ही ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग OAW प्रक्रियेचा वापर करून उभ्या स्थितीत 3G 2 मिलीमीटर जाडीच्या MS शीट वरील स्क्वेअर बट जॉईंट बद्दल जाणून घेणार आहात. उद्देश: या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल MS शीट 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडी 2 नग आकारानुसार तयार करण्यास, रूट अंतरासह उभ्या स्थितीत जॉब सेट करण्यास, वर्टिकल पद्धतीने उभ्या स्थितीत जॉब वेल्ड करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करण्यास. आता OAW प्रक्रियेचा वापर करून MS शीटवर 2 mm जाड उभ्या स्थितीत स्क्वेअर बट जॉईंटसाठी आवश्यक असलेली साधने पाहू. स्टील रूलर, सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट 5, बेंच वाइज, ट्राय स्क्वेअर, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट, नोझल क्रमांक 5, टॉंग्स, CCMS फिलर रॉड 1.6 mm OAW सेटअप, सिलेंडर की, टिप क्लीनर, स्पार्क लाइटर, गॅस वेल्डिंग गॉगल्स. चला आता OAW प्रक्रिया 2 mm जाडीच्या उभ्या स्थितीत वापरून MS शीटवर स्क्वेअर बट जॉईंटसाठी प्री वेल्डिंगच्या तयारीवर एक नजर टाकूया. आकारानुसार शीट कातरणे 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडी 2 नग. MS शीटच्या कडा फाईल करा. आणि चौरसपणा तपासा. स्टील वायर ब्रशने पृष्ठभाग स्वच्छ करा. ऑक्सिजन आणि ॲसिटिलीनचे गॅसचे दाब 0.15 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर वर सेट करा. वेल्डिंग टॉर्च मध्ये नोझल क्रमांक 5 फिक्स करा. टॉर्च पेटवा आणि न्यूट्रल फ्लेम सेट करा. एक 1.6 mm डायाचा CCMS फिलर रॉड निवडा. वेल्डिंग टेबलवर 1.5 रूट अंतरासह स्क्वेअर बट म्हणून प्लेट सेट करा. दोन्ही टोकांना आणि मध्यभागी 1.5 mm एक समान रूट गॅपसह 2 तुकडे टॅक वेल्ड करा. योग्य अलाइनमेंटसाठी टॅक वेल्डेड शीट तपासा. आता MS शीट OAW प्रक्रियेवर स्क्वेअर बट जॉईंटसाठी वेल्डिंग प्रक्रिया 2 mm जाडीच्या उभ्या स्थितीत पाहू. वेल्डिंग पोझिशनर मध्ये उभ्या टॅक वेल्डेड जॉबचे निराकरण करा. वेल्डरच्या छातीच्या लेव्हलवर शीटच्या तळाशी किनार ठेवा.
टॅक वेल्ड वितळवा आणि जॉईंटच्या तळाशी एक वेल्ड पूल स्थापित करा. तीस ते 40 अंश फिलर रॉड अँगल आणि ट्रॅव्हलच्या रेषेला 75 ते 80 अंशचा ब्लोपाईप कोन राखताना वरच्या दिशेने वेल्डिंग करत राहा. वितळलेल्या पूलमध्ये फिलर रॉडची टिप सतत बुडवा आणि वरच्या दिशेने जा. एकाच रनसाठी जॉईंट वेल्ड करा. टॉर्चला चौकोनी ग्रूव्हच्या तळाशी हलवा आणि वेल्ड पडलची स्थापना करा. पडल डेव्हलप करणे सुरू ठेवा जोपर्यंत की होल दिसत नाही तोपर्यंत. हे पूर्ण पेनिट्रेशन दर्शवते. जेव्हा तुम्ही डिझायर्ड पेनिट्रेशन साध्य करता तेव्हा फिलर मेटल जोडणे सुरू करा आणि वरच्या दिशेने वेल्डिंग करा. जॉईंटच्या दोन्ही कडांचे फ्युजन सुनिश्चित करण्यासाठी ब्लो पाईपवर थोडासा साइड टू साइड वीविंग मोशन वापरा. फिलर मेटल जोडा चांगले प्रोफाइल आणि देखाव्यासह एक समान बीड तयार करण्यासाठी. जॉईंटच्या वर वेल्ड समाप्त करा आणि खड्डा भरण्याची खात्री करा. 0.5 mm डेप्थ आणि एक वेल्ड मजबूतीकरण 0.5 ते 1 mm येथे एक समान रूट पेनिट्रेशन आहे का ते तपासा. दोन्ही धातूंच्या कडा समान प्रमाणात वितळल्या आहेत याची खात्री करा जेणेकरून संपूर्ण आत पेनिट्रेशन करणे शक्य होईल. जॉईंटच्या शेवटी पुरेसा फिलर मेटल जोडा आणि खड्डा भरून टाका. फिक्सर मधून जॉब काढण्यासाठी टॉंग्स वापरा. पृष्ठभागावरील दोष आणि रूटच्या पेनिट्रेशनसाठी तपासणी करा. आता OAW प्रक्रियेचा वापर करून उभ्या स्थितीत 2 mm जाडीच्या MS शीटवरील स्क्वेअर बट जॉईंटसाठी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे पालन करायचे ते पाहू. संरक्षक कपडे घाला. जॉब थंड होण्याची वाट पहा. फिक्सर मधून जॉब काढण्यासाठी टॉंग्स वापरा. पृष्ठभागावरील दोष आणि रूट पेनिट्रेशनची तपासणी करा. आता दोष पाहू. अंडरकट, uneven bead profile, burnout,
edge of the plate melting off, distortion, improper penetration. या विषयात तुम्ही करायला शिकलात 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 2 मिलीमीटर जाडीच्या आकारानुसार 2 MS शीट तयार करणे. रूट गॅप सह उभ्या स्थितीत जॉब सेट करा. वरच्या दिशेने जॉबला उभ्या स्थितीत वेल्ड करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.